आता या पहिल्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 7. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमि ते। द्विजोत्तम, ठीक है। अस्माकं तु ये विशिष्टाः तान् निबोध मम सैन्यस्य नायकाः तान् ते संज्ञार्थं ब्रवीमि। ठीक है। कोण बोलत आहे? सर्व दुर्योधन बोलत आहे। कुणाजवळ? द्रोणाचार्य महाराजाजवळ। तर आतापर्यंत वर त्याने दुर्योधनाने द्रोणाचार्याजवळ पांडवांच्या सेनेचं वर्णन केलं। आता आपली सेना सुद्धा काही कमी नाही, आपली सेना सुद्धा कशी अलौकिक आहे, दिव्य आहे, आपल्या सेनेत सुद्धा कसे महापराक्रमी वीर आहे याचं देखील तो वर्णन करतो। जर असं वर्णन नाही केलं तर कदाचित आपल्या सेनेत असलेले वीर किंवा सैन्य हे काय होईल? खचून जाईल। पांडवांच्या सेनेचं वर्णन ऐकून तसं होऊ नये म्हणून आपल्या सेनेचं सुद्धा तो काय करतो? वर्णन करतोय। तो म्हणतो, दुर्योधन म्हणतोय आचार्य द्रोणाचार्यांजवळ हे द्विजोत्तम, द्विजामध्ये उत्तम असणारे, श्रेष्ठ असणारे महात्माजी द्विजोत्तम काय की अस्माकं तू ये विशिष्टाः, अस्माकं म्हणजे आमच्या सेनेमध्ये जे विशिष्ट लोक आहेत, विशेष लोक आहेत, तान् निबोध ते सुद्धा तुम्ही जाणून घ्या। माझ्या सैन्यामध्ये असणारे जे नायक सेनापती लोक आहे की नाही, तान् त्यांना ते संज्ञार्थं ब्रवीमि, ते म्हणजे आपल्याला त्यांचं ज्ञान व्हावं, माहिती व्हावी। म्हणजे कोण कोण सेनापती आपल्या सेनेत आहे याची जानकारी, याचं ज्ञान सुद्धा तुम्हाला असलं पाहिजे। त्याकरिता मी त्या मुख्य सेनापतींचे नावं तुम्हाला मी सांगतो असं बोलला। कोण? दुर्योधन। कुणाला? आचार्य म्हणजे गुरु असणाऱ्या द्रोणाचार्यांच्या जवळ। ठीक। आता आमुच्या दळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे ऐकत सांगितली। आता ही ओवी म्हणजे ओवी नंबर 103 ते ओवी नंबर 119 पर्यंत दुर्योधन मुखाने स्वतःच्या सेनेचं वर्णन, आपल्या सेनेचं वर्णन करतो आहे दुर्योधन 103 ते 119 पर्यंत। ठीक आहे। आता आमुच्या दळी जे रूढवीर सैनिक नायक ते प्रसंगे सांगिजती ऐक। ठीक। दुर्योधन म्हणतोय आता म्हणजे पांडव सेनेचं वर्णन झाल्यानंतर आता आमुच्या दळी म्हणजे सैन्यामध्ये, दळ म्हणजे सैन्य सप्तमी, दळी आमच्या सैन्यामध्ये जे रूढ वीर सैनिक नायक, ठीक आहे ना। रूढ म्हणजे प्रसिद्ध, वीर म्हणजे शूर, सैनिक म्हणजे योद्धे, आणि नायक म्हणजे सेनापती, सेनानायक, पुढारी, सेना नेते आहेत। ठीक आहे ना। आमच्या सैन्यामध्ये जे रूढ म्हणजे प्रसिद्ध, शूर, योद्धे आहेत, सेना नेते आहेत, अर्थात पुढारी म्हणजे नायक आहेत, मुख्य आहेत, ते प्रसंगे सांगिजते। प्रसंगे नाम प्रसंगानुरोधाने ते सांगिजती शब्दाचा अर्थ आहे सांगतो। दुर्योधन म्हणतो द्रोणाचार्यांना की त्यांचे नाव मी तुम्हाला सांगतो, ऐक म्हणजे ऐका असं। कोण कोण वीर आहेत उल्लेख करतो तो। भवान भीष्मश्च कर्णश्च कृपाश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्त
सौमदत्तिस्तथैव च सौमदत्तिस्तथैव च भवान् च भीष्मः च कर्णः च समितिञ्जयः कृपः. पुढे अश्वत्थामा च विकर्णः आहे की नाही. च तथा एव सौमदत्तीः आपल्या सेनेमध्ये असणाऱ्या मुख्य नायकाचे तो नाव सांगतो. तर म्हणतोय तो काय, भवान. सर्वात पहिलं भवान म्हणजे आपण आहात. दुर्योधन म्हणतो द्रोणाचार्यांना आपण स्वतः, द्रोणाचार्यजी महाराज स्वतः तुम्ही आहात. आणि भीष्माचार्य महाराज आहेत. आणखीन च कर्ण, महाबलाढ्य असा कोण, कर्णवीर आहे, कर्ण आहे. आणखीन समितिंजय कृप, याचं विशेषण आहे समितिंजय. समितिंजय शब्दाचा अर्थ आहे रणविजयी, सदा विजयी असा कोण, कृपनाम कृपाचार्यजी महाराज, ते देखील आपल्या सेनेत आहे. आणखीन अश्वत्थामा आहे. ठीक आहे. च आणि विकर्ण आहे की महाबलाढ्य होता कोण, विकर्ण, दुर्योधनाचा भाऊ आहे विकर्ण, तो आहे. च आणि तथा एव त्याचप्रमाणे सौमदत्ती. सौमदत्ती म्हणजे सोमदत्ताचा पुत्र सौमदत्ती, त्याचं नाव आहे भूरिश्रवा, तो देखील आपल्या सेनेत आहे. असं तो उल्लेख करून द्रोणाचार्यांना सांगतो आहे कोण, दुर्योधन. ठीक. आता माऊलीच्या शब्दात बघू. उद्देशे एक दोनी जाईरती बोलोनी, तुम्ही आदि करोणी मुख्य जे जे. तुम्ही आदि करोणी जे जे मुख्य. एक दोनी उद्देशे बोलोनी जाईजती. ठीक आहे. अर्थ पहा. तो म्हणतोय तुम्ही आदि करुणी. तुम्ही म्हणजे कोण, द्रोणाचार्यजी महाराज. तो बोलतोय कोण, दुर्योधन द्रोणाचार्य समोर बोलतोय की तुम्ही स्वतः. आदि करुणी तुम्ही इत्यादी. आणखीन कोण, जे जे मुख्य वीर आहेत, सेनापती आहेत. एक दोन्ही उद्देशे बोलोनी जाईजती. साऱ्यांची नावं घेणं तर शक्य नाही, कारण 11 अक्षोहिणी सैन्य आहे. कुणाचं, कौरवांचं. एवढ्या साऱ्यांचं नाव कुठं घेणार आहे. त्यापैकी मुख्य 1, 2, 4 आपली नावं घेऊन सांगतो म्हणे. 1, 2 उद्देशे. उद्देश शब्दाचा अर्थ आहे दिग्दर्शनार्थ. ठीक आहे. माहिती होण्यासाठी. 1, 2 उद्देशे बोलोनी जाईजती. बोलोनी जाईजती म्हणजे बोलून जातो. जाईजती शब्दाचा अर्थ जातो, बोलून जातो, सांगून जातो. त्यांचे नावं मी तुम्हाला सांगतो असा अर्थ. ठीक. कोण कोण आहे त्यांची नावं तो घेऊन सांगतो आता पुढच्या ओळीत. हा भीष्म गंगानंदनो, जो प्रताप तेजस्वी भानु, रिपु गज पंचाननो कर्णवीरू. जो प्रताप तेजस्वी भानु, हा भीष्म गंगानंदनो, रिपु गज पंचाननो कर्णवीरू. ठीक आहे. बघा, जो प्रताप तेजस्वी भानु. भानु शब्दाचा अर्थ आहे सूर्य. त्याचं विशेषण दिलं आहे प्रताप तेजस्वी. प्रताप तेजस्वी. प्रताप म्हणजे पराक्रम, तेजस्वी म्हणजे पराक्रमाने अत्यंत तेजस्वी असे असणारे. जणू काय साक्षात प्रचंड प्रकाश देणारे, पराक्रमी असणारे, साक्षात सूर्यच असणारे कोण, भीष्म गंगानंदनू. तर प्रताप तेजस्वी भानू हे कुणाचं विशेषण आहे जी, भीष्माचार्यांचं विशेषण आहे. असे असणारे आमचे भीष्माचार्यजी महाराज पितामह ते देखील या ठिकाणी आहे. आणि कसे आहे, काय त्यांचं आणखीन, गंगानंदनू. गंगानंदन म्हणजे गंगा पुत्र. भीष्माचार्यजी महाराज हे काय आहे, गंगेचे पुत्र आहे. फार तो मोठा इतिहास आहे, आता इथे सांगण्याची गरज नाही, त्यावेळेस सांगितलं होतं. ठीक आहे ना. तर भीष्माचार्यजी महाराज जे की गंगेचे पुत्र आहे. आणखीन कोण आहे आमच्या सेनेमध्ये सांगतात, रिपुगज पंचाननू कर्णवीरू. ठीक आहे. कर्णवीरू, वीर असा कर्ण. वीर म्हणजे शूर, अत्यंत शूर असा कोण आहे, कर्ण. वीरू हे विशेषण कुणाचं, कर्णाचं.
आणखीन एक विशेषण दिलं आहे कर्णाचं, काय? रिपू गज पंचाननु. रिपू शब्दाचा अर्थ आहे शत्रू, गज म्हणजे हत्ती, पंचानन म्हणजे सिंह. एकंदरीत अर्थ काय झाला? काय तर शत्रुरूपी हत्तींचा नाश करणारा, जणू काय सिंह स्वरूप असणारा कोण? कर्ण. वीर असा कर्ण, तो देखील या आमच्या सेनेत आहे. कर्ण भयंकर पराक्रमी होता, ठीक आहे की नाही? त्याला फसवल्या गेलं. जर त्याला फसवल्या गेलं नसतं तर कदाचित त्याची हार होणं अशक्य होतं. असा महाबलाढ्य होता कोण? कर्ण, ठीक आहे. रिपू छल करून त्याचे कवच कुंडल काय घेतले? काढून घेण्यात आले. दानी होता तो मोठा, आहे की नाही? त्याच्याकडे दान मागितलं, त्याने बिचाऱ्याने देऊन टाकले. जर कवच कुंडल जे भगवान सूर्यापासून त्याला प्राप्त होते ते जर तसेच त्याच्या ठिकाणी त्याच्याजवळ राहिले असते तर तो कोणाकडून सुद्धा हरला नसता, त्याचा काय पराजय झाला नसता. हा अर्थ आहे. चला, रिपू गज पंचाननु कर्णवीरू लागलं. ही कसे आहेत आमच्या सेनेत असणारे वीर की ज्यांचे मी 2-4 जणांचे नावं घेतले, तर त्यांचं वैभव, त्यांचं सामर्थ्य किती आहे हे सांगतो आता दुर्योधन द्रोणाचार्याजवळ पुढच्या ओवीत. या एकेकाचे मनोव्यापारे हे विश्व होय संहरे, हा कृपाचार्यून पुरे एकलाची. या एकेकाचे मनोव्यापारे हे विश्व होय संहरे. हे विश्व होय अर्धविराम द्यायचा. हे विश्व होय संहरे. पुढे हा एकलाची कृपाचार्यू न पुरे, प्रश्नचिन्ह, न पुरेच्या पुरेच्या शेवटी अर्थ पहा. या एकेकाचे मनोव्यापारे. दुर्योधन म्हणतोय आमच्या सेनेत असणारे हे महाबलाढ्य वीर हे काय सामान्य थोडी आहे. एकेकाचे एकाएकाच्या मनोव्यापारे. मनोव्यापार म्हणजे संकल्प मात्र. यांनी नुसता संकल्प केला तरी सुद्धा काय होईल? कदाचित हे संपूर्ण विश्व जगत होय संवरे. ही जगताची उत्पत्ती होऊ शकते किंवा जगताचा संहार देखील होऊ शकतो. कशाने? संकल्प मात्राने. कुणाच्या? आमच्या सेनेत असणाऱ्या हे जे वीर आहे यांच्या केवळ संकल्प मात्रानेच हे संपूर्ण विश्व उत्पन्न होऊ शकतं आणि त्याचा संहार देखील होऊ शकतो. एवढे मोठे बलाढ्य काय आहेत? वीर आहेत. बघा, या एकेकाचे मनोव्यापारे, एकाएकाच्या संकल्प मात्राने हे विश्व, विश्व म्हणजे जगत, होय, होय म्हणजे उत्पन्न होईल. होय शब्दाचा अर्थ हे विश्व होय, जगताची उत्पत्ती होईल. आणि पुन्हा संवरे. काय? हे विश्व संवरे. ह्या विश्वाचा संहार, संहार म्हणजे नाश सुद्धा होऊ शकतो संकल्प मात्राने. अहो बाकीचं कशाला म्हणे? एक एक वीर काय सांगावं? हा एकलाची कृपाचार्य. हे कृपाचार्य महाराज जे दिसत आहे ना पलीकडच्या बाजूला, ते काय साधारण थोडी आहे. एकटेच काय न पुरे, ते काय या पांडव सेनेसाठी समर्थ नाहीत का? अहो ते एकट्याने जरी मनावर घेतलं तरी सुद्धा या संपूर्ण पांडव सेनेचा काय करू शकतात? संहार करू शकतात, नाश करू शकतात. अशी एक एक वीर आमच्यामध्ये आहेत. कोण म्हणतो? दुर्योधन म्हणतोय. कुणाला? द्रोणाचार्याला. हा एकलाची कृपाचारू न पुरे, काय पर्याप्त होणार नाही का? अर्थात पर्याप्त आहेच असं त्याला सांगायचं आहे. आणखीन पुढे सांगतोय एका एका वीराचं नाव घेऊन. कसे आहे आमचे वीर? पुढे बोलतो. एत विकर्ण वीरू आहे, हा अश्वत्थामा बैल पाहे, याचा अडदरो सदा आहे कृतांत मनी. ठीक आहे, बघा. एत विकर्ण वीरू आहे. एत म्हणजे आमच्या या कौरव सेनेमध्ये विकर्ण वीरू आहे. विकर्ण हा कोण आहे? दुर्योधनाचा एक भाऊ आहे आणि तो खूप म्हणजे प्रामाणिक होता, सात्विक होता. त्याला न्याय अन्याय सर्व कळतही होतं. ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरणाची वेळ आली त्यावेळेस एवढी मोठी सभा भरलेली होती, पण कोणीच वर डोकं करून किंवा वर उभा राहून कोणी बोलत नव्हता. साऱ्यांनी माना खाली घातल्या होत्या. पण हा विकर्ण मात्र असा होता की स्वतः उभा राहून मोठमोठ्याने सांगत होता तो की हा अन्याय आहे, द्रौपदी आम्ही जिंकलेली नाही आहे, तिचं वस्त्रहरण करू नका.
हे पाप आहे वगैरे वगैरे सर्व बोलत होता तो. सर्व आपल्या भावांच्या विरोधामध्ये. इतका मोठा तो विकर्णवीर आहे. ठीक आहे. ही द्रौपदी आपली दासी नाही आहे, तिला आपण जिंकलेलं नाही आहे, हा अन्याय आहे असं तो ओरडून ओरडून सांगत होता. असो, एक विकर्णवीरू आहे, पण इथं दुर्योधन सांगतोय तो कुणाचं नाव घेऊन? विकर्णाचं नाव घेऊन. विकर्णाने असं केलं याच्यासाठी तो विकर्णाचं नाव घेतो असं नाही, तर विकर्ण सुद्धा एक महाबलाढ्य वीर आहे. आमच्या साऱ्यांच्या विरोधात एकट्याला लढण्याची त्याच्या ठिकाणी काय आहे? ताकद आहे असं सांगायचं. हा विकर्णवीरू आहे. आणखीन काय हो? पैल हा अश्वत्थामा पाहे. पैल म्हणजे पलीकडं, पलीकडच्या बाजूला उभा असलेला कोण? हा अश्वत्थामा पाहे. पाहे म्हणजे पहा. अश्वत्थामा, अश्वत्थामा कोण आहे माहिती आहे? द्रोणाचार्यांचा पुत्र आहे, महाबलाढ्य आहे, महारथी आहे तो सुद्धा. अश्वत्थामा पाहे. पहा आणखीन, याचा आडदरू कृतांतू सदा मनी वाहे. लागला अन्वय काय? की याचा अश्वत्थामाचा आडदरू. आडदरू म्हणजे धाक, धास्ती, भीती किती आहे? तर याचा आडदरू कृतांतू. कृतांतू शब्दाचा अर्थ आहे यम किंवा काळ. यमाला सुद्धा याची भीती वाटते. कुणाची? अश्वत्थाम्याची. असा महाबलाढ्य अश्वत्थामा आहे. याचा आडदरू कृतांतू सदा म्हणजे नेहमी मनी वाहे, मनात बाळगतो, घाबरतो अश्वत्थाम्याला. कोण? यम सुद्धा. एवढा मोठा महाबलाढ्य वीर आहे कोण? अश्वत्थामा. ठीक आहे. पुढे आणखीन कोण? समितिंजयो सौमदत्ती ऐसे आणि काही बहुत आती जयाच्या बळामिती धाताही नेने. समितिंजयो सौमदत्ती जयाच्या बळामिती धाताही नेने ऐसे आणि काही बहुत आहाती. ठीक आहे. पुढे पहा. सौमदत्ती. सोमदत्ताचा पुत्र सौमदत्ती भूरिश्रवा. त्याचं विशेषण दिलं इथं काय? समितिंजय. समितिंजय म्हणजे रणविजयी, सदा विजयी, पराजय ज्याला माहितीच नाही असा समितिंजय असणारा सौमदत्ती. कसा तो? की जयाचिया बळामिती धाताही नेने. बळ, बळ म्हणजे शक्ती, सामर्थ्य, पराक्रम. ज्याच्या पराक्रमाची मिती म्हणजे मर्यादा. ज्याच्या शक्तीची, ज्याच्या पराक्रमाची मर्यादा धाताही नेने म्हणजे जाणत नाही. कोण? धाता ब्रह्मदेव सुद्धा ज्याचे सामर्थ्य किती आहे हे जाणत नाही असा असणारा सौमदत्ती. नुसतं एवढा सौमदत्तीच आहे असं नाही. ऐसे आणिकही बहुत आहाती. अशी एक आणखीन खूप, बहुत म्हणजे पुष्कळ, मोठमोठे वीर आहाती म्हणजे आमच्या सेनेत आहेत. ठीक आहे. आणखीन कोण कोण आहेत? किती आहेत? बघा पुढे श्लोक. अन्येच भवशूरा मदार्थे त्यक्तजीविताः नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदाः. अन्येच मदर्थे त्यक्तजीविताः बहवः शूराः सर्वे नाना शस्त्र प्रहरणाः युद्ध विशारदाः. ठीक. दुर्योधन म्हणतो अन्य म्हणजे आणखीन देखील. मदर्थे त्यक्त जीविताः. मदर्थे माझ्यासाठी ज्यांनी जीवनाचा त्याग केला आहे, अर्थात माझ्यासाठी जे प्राण देण्याला सुद्धा तयार आहेत असे भव शूरा. पुष्कळ शूरवीर इथं आलेले आहेत. आणि ते सारे कसे आहेत हो? सर्वे नाना शस्त्र प्रहरणाः. विविध वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्रांनी शत्रूवर प्रहार करणारे असे ते आहेत. नाना शस्त्र प्रहरणाः. पुन्हा युद्ध विशारदाः. युद्धामध्ये निष्णात आहेत, तरबेज आहेत. आहे की नाही? कोण? सर्वे वीर. माऊलीच्या शब्दाने ओवी. जे शस्त्रविद्या पारंगत मंत्र
मंत्रावतार मूर्त हो कार्य अस्त्रजात येथून निरूढ. जे शस्त्रविद्या पारंगत मूर्त मंत्रावतार जे अस्त्रजात हो का येथून रूढ. अर्थ पहा, जे शस्त्रविद्या पारंगत आहे की नाही. शस्त्रविद्या म्हणजे शस्त्रयुद्धामध्ये शस्त्राला घेऊन जे युद्ध केल्या जातं त्या युद्धामध्ये जे पारंगत आहेत. पुन्हा मूर्त मंत्रावतार, मूर्त म्हणजे प्रत्यक्ष साक्षात जणू काय काय आहेत मंत्रावतार म्हणजे मंत्रविद्येचे प्रत्यक्ष जणू काय हे अवतारच आहे. कारण अस्त्राचा प्रयोग जेव्हा करायचा असतो तेव्हा मंत्र प्रयोग करून अस्त्राचा प्रयोग केला जातो. दोन शस्त्र आणि अस्त्र, शस्त्र हातात ठेवूनच मारल्या जातं पण अस्त्र मात्र मंत्राने अभिषक्त करून ते फेकल्या जातं. तर त्या मंत्रविद्येमध्ये सुद्धा हे सर्व काय आहेत तरवेज आहेत, माहेरघर आहेत. तर मूर्त मंत्रावतार. एवढंच नाही, काय सांगावं म्हणे या वीरांच्या बाबतीत की जे अस्त्र जात हो का येथून रूढ. जे म्हणजे जेवढे अस्त्र जात यावत अस्त्र, जेवढे अस्त्र वगैरे आहेत ना ते सर्व हो का जेवढे आहेत ते सर्व येथून रूढ. येथून म्हणजे यांच्यापासूनच रूढ झालेले आहेत, प्रसिद्ध झालेले आहेत, प्रसिद्धीला आलेले आहेत. हा अर्थ येथून रूढ. कसे आहेत आणखीन हे वीर सांगतात. हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रतापो अंगी परी सर्व प्राणे मजची लागी आराईले असती. हे जगी अप्रतिमल्ल, ठीक, अंगी पुरता प्रतापो परी सर्व प्राणे मजची लागी आराईले असती. अर्थ पहा, हे जगी अप्रतिमल्ल. हे म्हणजे कोण? हे सर्व वीर जगी जगामध्ये कसे आहेत हो अप्रतिमल्ल. अप्रतिमल्ल म्हणजे ज्यांना कोणी प्रतिस्पर्धी नाही असे, की ज्यांच्याबरोबर युद्ध करण्यासाठी त्यांच्या सारखा सामर्थ्यवान दुसरा भेटणं मुश्किल आहे असे असणारे कोण? हे वीर. हे जगी अप्रतिमल्ल, थोडक्यात बिनजोड, यांना कोणी जोडच नाही युद्ध करण्यासाठी असे असणारे महान वीर या आमच्या सेनेत आहे. हे जगी अप्रतिमल्ल. आणखीन कसे? अंगी पुरता प्रतापू. अंगी म्हणजे अंगामध्ये, यांच्या ठिकाणी काय आहे? पुरता प्रतापू. पुरता म्हणजे पुरेपूर, प्रताप शौर्य, पुरेपूर शौर्य यांच्या अंगामध्ये आहेत. कोणत्याच बाजूने हे कमजोर नाहीत असे. पण एवढं असून देखील आश्चर्य हे आहे की ते सर्वच्या सर्व काय माझ्यासाठी प्राण द्यायला सुद्धा तयार आहेत. बघा, परी परंतु सर्व प्राणे मजची लागी आराईले असती. सर्व प्राणे मजची लागी. मजची लागी म्हणजे माझ्यासाठी, मलाच. पण कसे? सर्व प्राणी म्हणजे अगदी पूर्ण जीवाभावाने त्यांनी जणू काय त्यांचा जीव माझ्यावर ओवाळून टाकलेला आहे. माझ्यासाठी त्यांनी घर दार राज्य सोडलेलं आहे. माझ्यासाठी प्राण द्यायला तयार आहेत. एवढे ते स्वामी भक्त आहे, एवढे एकनिष्ठ आहेत. परी सर्व प्राणे मजची लागी आराईले. आराईले म्हणजे अनुसरले आहेत किंवा मला अनुकूल झालेले आहेत. कशाप्रमाणे, किती अनुसरले आहेत ते मला हे दृष्टांत देऊन सांगतो पुढच्या ओळीत. दुर्योधन द्रोणाचार्याजवळ. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे मी सर्वस्वया तैसे सुभटासी. बघा, जैसे पतिव्रतेचे हृदय पती वाचून न स्पर्शे तैसे या सुबटासी मी सर्वस्व. बघा, जैसे ज्याप्रमाणे पतिव्रतेचे हृदय, हृदय म्हणजे मन, पतिव्रता स्त्री, जी पतिव्रता स्त्री आहे तिचं हृदय, तिचं मन पती वाचुनी न स्पर्शे म्हणजे पतीशिवाय परपुरुषाकडे, पतीला सोडून अन्य कोणत्याही परपुरुषाकडे तिचं मन जात नाही.
दुसऱ्या पुरुषाला तिचं मन स्पर्श करत नाही, मन सुद्धा स्पर्श करत नाही. इतकी ती एकनिष्ठ असते. कुणाबरोबर? आपल्या पतीबरोबर. पती वाचूनी न स्पर्शे, हा दृष्टांत झाला. तैसे त्याप्रमाणे या सुभटासी, सुभट, भट म्हणजे योद्धा, सुभट म्हणजे अतिशय महायोद्धा, हे सर्व असणारे माझ्या सैन्यामध्ये महान जे योद्धे सर्व आहेत, या सुभटासी म्हणजे योद्ध्यांना मी सर्वस्व, या सर्वासाठी सर्वस्व कोण आहे? मीच आहे. असं आणखीन हाच विषय पुढे. आमुचिया काजाचे पाडे, देखती आपुले जीवित थोकडे, ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त. आमुचिया काजाचे निपाडे, आपुले जीवित थोकडे देखती, ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त. बघा, आमुचिया काजाचे निपाडे, काज, काज म्हणजे कार्य आहे की नाही, पाडे म्हणजे मानाने किंवा कार्यापुढे. एकंदरीत अर्थ काय झाला? आमुच्या काजाचे निपाडे म्हणजे आमच्या कार्यापुढे, आमच्या कार्याच्या मानाने. अर्थात आमचं कार्य, आमचं काम समोर आलं तर जगातलं सारंच काम ते सोडून द्यायला तयार असतात. आमच्या कामापुढे बाकीचे कार्य त्यांना काही कार्य वाटतच नाही. असं आमच्या काजाचे निपाडे, आपुले जीवित थोकडे देखती. आपले जीवित, जीवित म्हणजे प्राण, आपले प्राण थोकडे अल्प तुच्छ, देखती म्हणजे समजतात. आमच्या कामापुढे आपल्या स्वतःचे प्राण देखील तुच्छ आहेत, अल्प आहेत असं ते समजतात. ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त. दुर्योधन म्हणतो अशा प्रकारचे, निरवधी म्हणजे निस्सीम, अमर्याद, चोखडे म्हणजे अतिशय उत्तम स्वामी भक्त हे आहेत. कोण? माझ्या सैन्यामध्ये असणारे सारेच्या सारे योद्ध, स्वामी भक्त, स्वामी योद्धे, वीर काय आहेत? स्वामी भक्त आहे, स्वामीनिष्ठ आहेत, म्हणजे माझ्याशी एवढे एकरूप झालेले आहेत असा अर्थ. पुढे झुंजती गोळकणी जाणती, कळे कीर्तिसी जिती, हे बहुवसो क्षात्रनीती थोनिया. ठीक आहे ना? बघा, हे झुंजती कुळकनी जाणती, कळे कीर्तिसी जिती आहे की नाही. हे बहु असो येथोनी क्षात्रनीती. अर्थ पहा, हे म्हणजे कोण? हे सर्व वीर. हे डबल घ्यायचं. तर झुंजती कुळकनी जाणती, झुंजती म्हणजे युद्धातील, कुळकनी जाणती, कुळकनी म्हणजे सूक्ष्मता, कौशल्य, युद्धातलं जे कौशल्य आहे, कुशलता आहे, बारकावे आहे, हे सर्व हे वीर जाणतात. एक. पुन्हा कळे कीर्तिसी जिती, कळे म्हणजे त्या युद्ध कलेने, कीर्तिसी जिती, जिती म्हणजे जिंकतात, कीर्तीला जिंकतात म्हणजे कीर्ती प्राप्त करतात. कशाने? युद्ध कलेने. युद्ध कलेने, युद्धाच्या माध्यमाने हे काय करतात? कीर्तीला प्राप्त करतात. एवढंच काय सांगू म्हणे? हे बहु असो, फार काय सांगावे? येथोनिया क्षात्रनीती. येथोनिया म्हणजे या माझ्या वीरांपासूनच काय? क्षात्रनीती. क्षात्रनीती म्हणजे क्षत्रिय धर्म. क्षत्रिय धर्म जो जिवंत आहे ना, तो यांच्यामुळेच आहे, यांच्यापासूनच उत्पन्न झालेला आहे, असे हे निपुण आहेत. कोण? माझे वीर. असं बोलतो कोण? दुर्योधन बोलतोय. कुणाला? द्रोणाचार्यांजवळ. ऐसे सर्वा परिपुरते, वीरदळी आमुते, आता काय गणू याते अपार हे. ऐसे आमुते दळी, ठीक आहे ना, सर्वापरी पुरते वीर, आता याते काय गणू हे अपार. ठीक आहे. बघा आता काय म्हणतात. ऐसे आमुते दळी, दळी म्हणजे सैन्यामध्ये, आमुते म्हणजे आमच्या सैन्यामध्ये सर्वापरी पुरते वीर, सर्वापरी म्हणजे सर्वांगाने, पुरते म्हणजे परिपूर्ण, हे वीर आहेत. ठीक आहे. खाली आता याते काय गणू, आता यांना किती मोजू मी?
किती तुम्हाला नावं घेऊन सांगू, काय गणू. हे अपार. अपार म्हणजे अगणित. ही योद्य 1 2 4 10 नाही तर अगणित आहेत. त्यांचं किती जणांचं मी नाव घेत बसू, सर्वांचं नाव घेणं मला शक्य नाही असं. हे अपार. ठीक आहे, हे झालं. पुढे अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं अपर्याप्तं तत् अस्माकं भीष्माभिरक्षितं बलम अपर्याप्तम. ठीक आहे, खालच्या वेळी तो एतेषां लागलं, एतेषां भीमाभिरक्षितं इदं बलम पर्याप्तम लागलं. अर्थ पहा. तत् अस्माकं काय बलम, पण कसं, भीष्माभिरक्षितम. दुर्योधन म्हणतोय ते आमचं आदरणीय सर्वात श्रेष्ठ पितामह असे कोण, भीष्माचार्यजी महाराज, त्यांच्याद्वारे अभिरक्षित रक्षिलेलं आहे की नाही. सेनापती कोण होते, भीष्माचार्य होते. त्यांच्याद्वारा रक्षित असं आमचं हे बल म्हणजे सैन्य कसं आहे, अपर्याप्त. अपर्याप्त म्हणजे अमर्याद, अजिंक्य. अर्थात पांडव सेना आमच्यावर विजय प्राप्त करूच शकत नाही. त्यांच्यासाठी आम्ही काय आहोत, अपर्याप्त आहोत, अमर्याद आहोत, अजिंक्य आहोत. त्यांचा आमच्या पुढे टिकाव लागू शकत नाही असं. आणि मग म्हणे का हो, त्यांचं सैन्य कसं आहे पांडवांचं, तर तो सांगतोय पांडवांच्या सेनेच्या बाबतीत तू नाम परंतो काय, एतेषां भीमाभिरक्षितम इदम नाम बलम इदम बलम. हे सैन्य की या पांडवांचं सैन्य कसं, भीमाभिरक्षितम अडदाट असणारा जो भीम त्याच्याद्वारे रक्षित असं जे पांडवांचं सैन्य ते मात्र कसं आहे, पर्याप्त आहे. पर्याप्त आहे म्हणजे मोजकं आहे, अल्प आहे. म्हणजे आमच्याकडून जिंकण्याला ते सोपं आहे, आम्ही त्यांना सहज जिंकू शकतो. आमच्या दृष्टिकोनातून ते यत्किंचित आहे असं म्हणतो कोण, दुर्योधन. पुढे वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठो जो जगजेठी जगाटो भीष्मासी पै. वरी जो क्षत्रिया माझी श्रेष्ठू जगी सुबटू जगजेठी. ठीक आहे, बघा वरी, वरी म्हणजे शिवाय काय, की जो क्षत्रिया माझी श्रेष्ठू, जो क्षत्रियामध्ये अत्यंत काय आहे, श्रेष्ठ आहे. असे कोण श्रेष्ठू. पुन्हा जगी सुभटू, जगामध्ये अतिशय सुभट. सुभट म्हणजे उत्कृष्ट योद्धा असे असणारे. जगजेठी, जगजेठी म्हणजे ज्येष्ठ, सर्वात मोठे असे असणारे. जेठी कोण, तया भीष्मासी. हे सारे भीष्माचार्यांचे विशेषण आहेत. कसे कसे भीष्माचार्यजी महाराज, क्षत्रिया माझी श्रेष्ठू, पुन्हा आणखीन जगी सुभटू, पुन्हा जगजेठी असे असणारे. तया भीष्मासी काय, दळवईपणाचा पाटू पै. दळवईपणाचा, दळवईपणाचा म्हणजे सेनापतित्वाचा, सेनापती पदाचा पाटू. पाटू म्हणजे अधिकार. सेनापती पदाचा अधिकार त्यांच्याकडे आहे. कुणाकडं, भीष्माचार्य महाराजाकडे आहे. पै. ठीक आहे ना, पै म्हणजे पाच पूर्त्यर्थ अव्यय पै. ठीक आहे. पुढे आता याचे निबळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थेकुले लोकत्रय. आता याचे निबळे गवसले
हे जैसे दुर्ग पन्नासिले येणे पाडे लोकत्रय थेकुले. बघा कसं सेनेचं वर्णन करतो तो. आता याचेनी बळे, याचेनी भीष्माचार्य महाराज यांचे आहे की नाही, भीष्माचार्यांच्या बळे म्हणजे सामर्थ्याने, याचेनी बळे म्हणजे भीष्माचार्यांच्या सामर्थ्याने गवसले शब्दाचा अर्थ आहे पुष्ट असलेले किंवा आवरलेले आहे की नाही. काय हे म्हणजे सैन्य. जैसे दुर्ग, ठीक आहे ना. जैसे म्हणजे जणू काय दुर्ग नाव किल्ले, जणू काय हे किल्ले आहेत. हे शब्द महत्वाचा. हे म्हणजे कोण? सैन्य. कसं सैन्य? त्याचं विशेषण याचे निबळे गवसले हे लागलं. याचे निबळे म्हणजे भीष्माचार्यांच्या सामर्थ्याने पुष्ट असलेले आवरल्या गेलेले हे सैन्य कसं आहे? जैसे दुर्ग पन्नासिले, दुर्ग म्हणजे किल्ले, पन्नासिले नाम शृंगारले, जणू काही एक एक किल्लाच शृंगारून ठेवलेला आहे, रचलेला आहे, सज्ज केलेला आहे की नाही. असंही आमचं एक एक सैन्य आहे, एक एक व्यूह आहे. आणि येणे पाडे लोकत्रय थेकुले, येणे पाडे म्हणजे मानाने, तुलनेने, यांच्या मानाने, यांच्या तुलनेने लोकत्रय म्हणजे त्रिभुवन थेकुले तुच्छ आहे, क्षुद्र आहे, अल्प आहे. ठीक आहे. असंही आमचं सैन्य आहे. कसं आहे? आणखीन आधीच समुद्र पाही एक द्वारपण कवना नाही, मग वडवाळू तैसी आई विरजा जैसा. ठीक आहे ना. स्वतःच्या सेनेचं वर्णन करतोय तो. काय म्हणतो बघा, पाही असे पहा की आधीच समुद्र तेच कवना दुवाडपण नाही. ठीक आहे. उदाहरण देऊन सांगतोय दुर्योधन. पाही म्हणजे पहा, असं पहा की अगोदर समुद्र आहे आणि तेच म्हणजे त्या समुद्राच्या बाबतीत, समुद्राविषयी काय कवना दुवाडपण नाही. दुवाडपण शब्दाचा अर्थ आहे भीती. कवना म्हणजे कुणाला भीती नाही. बरं, समुद्राची भीती कुणाला वाटत नाही? प्रत्येकालाच वाटते आहे की नाही. समुद्रामध्ये स्नान करायला गेल्यानंतर मनुष्य किती दूरपर्यंत जातो? फार तर गुडघे इतक्या पाण्यात, फार तर कमरा इतक्या पाण्यात, त्याच्यापेक्षा पुढे जाण्याची हिंमत करत नाही. कारण त्या लाटा खूप मोठमोठ्या येतात, अथांग पाणी दिसतं. प्रत्येकाला काय वाटते? भीती. न जाणो समुद्र आपल्याला लाटेच्या बरोबर आत घेऊन जाईल, भीती वाटते प्रत्येकाला. कुणाची? समुद्राची. अगोदर समुद्राची भीती आणि त्यातले त्यात काय मग तैसी आई वडवानळू आहे की नाही. तैसी आई वडवानळ म्हणजे तसल्या स्थितीत काय वडवानळ. विरजा जैसा विरजा म्हणजे सहाय्य करणारा, त्या समुद्राला सहाय्य करणारा कोण आहे? वडवानळ. अगोदर समुद्राची भीती आणि त्यातले त्यात त्या वडवानळाने समुद्राला मदत करावी, उद्दीप्त व्हावं, प्रदीप्त व्हावं वडवानळाने, आणि आणखीन मोठमोठ्या लाटा चालतात. मग अशा अवस्थेत त्या समुद्राला कोण घाबरणार नाही? बरं, प्रत्येक जण घाबरेल. हा दृष्टांत दिला समुद्राचा आणि वडवानळाचा. त्याप्रमाणे एकतर आमचं सैन्यच महान, समुद्रासारखा अफाट, सर्वांना त्या आमच्या सैन्याची काय भीती आहे, आणि त्यातली त्यात आमच्या सेनेला मदत करणारा वडवानळ आहे. कोण? भीष्माचार्य महाराज. अशा अवस्थेमध्ये आमच्या सेनेपुढे कोण टिकाव देईल? कोण घाबरणार नाही? प्रत्येक जण नुसतं आमचं सैन्य पाहिल्याबरोबर, नुसतं ऐकल्याबरोबर काय होईल? घाबरगुंडा होईल, पळून जाईल. असंही आमचं काय आहे? सैन्य आहे. ठीक. अग्नी, समुद्राच्या पोटात असणारा अग्नी, त्याचं नाव आहे वडवानळ. ठीक आहे. पुढे ना तरी प्रलय वन्नी महावातो, या दोघा जैसा सांगा तू, तैसा गंगा सुतू सेनापती. ना तरी म्हणजे किंबहुना. प्रलय वन्नी महावातो, या दोघा जैसा सांगा तू, तैसा हा गंगा सुतो सेनापती. एक दृष्टांत दिला स्वतःच्या सेनेचं वर्णन करत असताना मागचा. आणखीन दृष्टांत देतात. ना तरी म्हणजे किंवा. प्रलय वन्नी म्हणजे प्रलयकालीन वन्नी आहे की नाही. समस्त जगताचा प्रलय करण्यासाठी प्रवृत्त झालेला जो वन्नी,
की तो वन्नी एकदा प्रवृत्त झाला सर्व जगाला एकाच वेळेस काय करतो, पेटवतो, आग लागते. तर प्रलय काळातला वन्नी आणि त्यातले त्यात त्या वन्नीला सहाय्य करता भेटला कोण, वायू. तो वायू म्हणजे सामान्य वायू नाही, महावायू मदत करायला भेटला. अशा वेळेस या दोघा जैसा सांगातो म्हणजे संयोग, या दोघांचा संयोग झाल्यानंतर अशा त्या परिस्थितीला कोण घाबरणार नाही बरं, प्रत्येकजण घाबरेल. त्याप्रमाणे तैसा हा गंगासुतू सेनापती, त्याप्रमाणे जसं प्रलयवणीला मदत करणारा महावायू असावा त्याप्रमाणे आमच्या सेनेला सहाय्य करता किंबहुना आमच्या सेनेचा सेनापती कोण आहे, गंगासुतू, गंगेचा पुत्र अर्थात भीष्माचार्यजी महाराज, हा गंगासुतू सेनापती. ठीक आहे. पुढे आता येनेसी कवन भिडे, पांडव सैन्य कीर थोकडे, परिवर्चिलेनी पाडे दिसत असे. आता येनेसी कवन भिडे, आता येनेसी म्हणजे या आमच्या सैन्या बरोबर कवन भिडे, कवन म्हणजे कोण, भिडे म्हणजे युद्ध करील. या आमच्या सेनेबरोबर कोण युद्ध करू शकेल बरं, कुणालाही हिंमत नाही. म्हणे का रे बाबा, तू पांडवाच्या सेनेचं वर्णन करत होता अगोदर खूप, ते कसं सांगतो. परी वरिचिलेनी पाडे, पांडव सैन्य कीर थोकडे दिसत असे. परंतु वरचिलेनी पाडे, वरचिलेनी पाडे म्हणजे वर सांगितलेल्या आमच्या सैन्याच्या मानाने, वरचिलेनी पाडे, वरचिलेनी पाडे म्हणजे आत्तापर्यंत 103 पासून कौरव सेनेचं वर्णन केलं आहे कोणी, दुर्योधनाने. आणि या आमच्या सेनेच्या मानाने वरचिलेनी पाडे, ठीक आहे ना. वर जे वर्णन केलं आहे, सांगितलं आहे त्या आमच्या सेनेच्या पाडे मानाने काय, पांडव सैन्य कीर थोकडे, पांडवांचं सैन्य कीर म्हणजे खरोखर, थोकडे थोडे आहे, अल्प आहे, अपुरे आहे, मर्यादित आहे. थोकडे दिसत असे लागलं. पुढे वरी भीमसेनू बेथू, तो झाला असे सेनानाथू, ऐसे बोलनिया मातू सांडिली तेने. वरी बेथू भीमसेनू, तो सेनानाथू झाला असे, ऐसे बोलोनिया तेने मातू सांडिली. ठीक आहे. वरी शब्दाचा अर्थ शिवाय, बेथू भीमसेनू, बेथू शब्दाचा अर्थ आहे आडदांड, आडमोठ, युद्धाची सूक्ष्मता न जाणणारा, युद्धामध्ये कुशल नसणारा कोण, भीमदादा. भीमाचं वर्णन बेथू भीमसेनू, भीमसेन अर्थात भीमदादा. आणि तो बिचारा की ज्याला काहीच अक्कल नाही, किती खावं हेही ज्याला कळत नाही, असा कोण, भीम. आणि तो सेनानाथू झाला असे. आणि तो काय आहे, सेनेचा सेनापती. कोणाच्या सेनेचा, पांडवांच्या सेनेचा सेनापती, सेनानायक झाला आहे की नाही. असं बोलला कोण, दुर्योधन. आणि ऐसे बोलोनिया तेने मातू सांडिली, असं बोलून तेने दुर्योधनाने मातू सांडिली. मातू गोष्ट म्हणजे द्रोणाचार्याजवळ जो स्वतःच्या सेनेचं वर्णन करत होता ती गोष्ट त्याने सोडून दिली, थांबला, तिथं वर्णन करणं बंद केलं, हा त्याचा अर्थ आहे. या ओवी नंबर 120 मध्ये द्रोणाचार्याजवळील दुर्योधनाच्या भाषणाची समाप्ती आहे की नाही. दुर्योधनाजवळ जो भाषण देत होता त्या भाषणाची काय झाली, इथं समाप्ती झाली आहे. आता पुढे जाऊया. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. बोला. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. ठीक आहे. बघा,
अयनेषु च सर्वेषु अयनेषु यथाभागम अवस्थिताः भवन्तः सर्वे एव हि भीष्मम एव अभिरक्षन्तु. ठीक आहे ना. बघा, युद्धभूमीवर आहे, कौरवांच्या सेनेमध्ये दुर्योधन द्रोणाचार्याजवळ आतापर्यंत सारं बोलत होता आणि बोलता बोलता द्रोणाचार्याजवळचं बोलणं त्याने संपवलं आणि असा उभा राहून सर्व सेनेकडे बघून तो बोलू लागला. काय म्हणतो? कोण? दुर्योधन. च सर्वेषु अयनेषु यथाभागम अवस्थिताः. अयन, अयन म्हणजे व्यूह. सर्वेषु अयनेषु आपापल्या व्यूहामध्ये यथाभागम अवस्थिताः. जो ज्या स्थानावर उभा आहे त्या त्या ठिकाणीच त्याने उभं राहावं, अवस्थित राहावं, स्थित राहावं. यथाभागम अवस्थिताः. आणि उभं राहून काय करावं सांगतो तो. काय? भवन्तः सर्वे एव हि. आपण सर्वजणांनी काय? भीष्मम एव अभिरक्षन्तु. या भीष्माचार्यांचंच तुम्ही सर्वांनी काय करावं? रक्षण करावं, असं तो सांगतोय. ठीक. ओवी. मग पुनरपि काय बोले सकळ सैनिका ते म्हणितले आता दळभारा पुलाले सरसे करा. मग पुनरपि काय बोले सकळ सैनिका ते म्हणितले आता आपुलाले दळभार सरसे करा. ठीक आहे. ओवी नंबर 121 ते ओवी नंबर 124. दुर्योधनाचा भीष्माचार्यांच्या रणाविषयी स्वसेनेला संकेत. रक्षणाविषयी दुर्योधनाचा भीष्माचार्यांच्या रक्षणाविषयी स्वसेनेला संकेत देतो. कोण? दुर्योधन. कुणाला? आपल्या सर्व सेनेला. कशाविषयी? भीष्माचार्यांचं रक्षण करण्याविषयी. कुठून कुठपर्यंत? ओवी नंबर 121 ते 124. काय म्हणतो बघा. मग पुनरपि काय बोले. मग पुन्हा देखील काय बोलू लागला. काय बोलला? सकळ सैनिका ते म्हणितले. म्हणितले म्हणजे म्हणाला. सर्व सैन्याला आहे की नाही, सेनेला उपसेनापतींना तो बोलला, म्हणाला. काय? आता आपुलाले दळभार सरसे करा. आपुलाले दळभार. दळभार म्हणजे सैन्याचे विभाग, सैन्य समुदाय, व्यूह. सरसे करा. सरसे करा, सज्ज करा, तयार ठेवा, तत्पर ठेवा. ठीक आहे ना. आता युद्ध सुरू झालेलंच आहे. दक्ष रहा. आणि काय करा सांगतोय. जया जिया अक्षोहिणी तेने तिया आरणी वरगण कवण कवणी महारथिया. जया जिया अक्षौहिणी तेने तिया आरणी कवण कवणी महारथिया वरगण. अर्थ पहा. जया जिया अक्षौहिणी. जया म्हणजे ज्याच्या, जिया म्हणजे ज्याच्या ज्या अक्षौहिणी आहेत. अक्षौहिणी काय आहे हो? अक्षौहिणी एक सैन्य मोजण्याचं माप आहे. कशाला म्हणतात अक्षौहिणी? अक्षौहिणी तर त्याचं वर्णन आहे की 21,870 हत्ती, 21,870 रथ झालं आणि याच्या तिप्पट घोडे म्हणजे 65,610 काय घोडे आणि हत्तीच्या 5 पट काय पायदळ म्हणजे 1,09,350 पायदळ. आणि हे सर्व मिळून जेवढी संख्या होते त्याला म्हणायचं एक अक्षौहिणी. ती संख्या होते 2,18,700 एवढं. याला म्हणायचं एक अक्षौहिणी. आणि अशा किती अक्षौहिणी सैन्य होतं पांडवांचं? 7 अक्षौहिणी पांडवांचं सैन्य आणि कौरवांचं 11 अक्षौहिणी सैन्य होतं. ठीक आहे ना. चला पुढे. तर इथं ओवी. जया ज्या अक्षौहिणी, ज्याच्या ज्या अक्षौहिणी आहेत तेने त्या आरणी, त्याने त्या आहे की नाही, त्या म्हणजे त्या म्हणजे अक्षौहिणी. त्याने त्या अक्षौहिणी आरणी. आरणी शब्दाचा अर्थ युद्धभूमीवर आहे की नाही. त्याने त्या आपापल्या त्या युद्धभूमीवर कवण कवणी महारथिया वर्गणी
कवणी म्हणजे कोणत्या महारथ्याकडे वर्गणी म्हणजे वर्गण म्हणजे विभाग वाटणी करायची, त्याने ती करून घ्यावी. पुढच्या 20 संदर्भ आहे. तात्पर्य काय की तो दुर्योधन सांगतो आहे की बघा त्याच्या मदतीला अनेक प्रकारचे राजे आले होते आणि प्रत्येक राजा येताना काही स्वतःच आला होता का? नाही, आपापलं सैन्य घेऊन आले होते. मग कोणी 2 अक्षुणी आणल्या, कोणी 1 अक्षुणी आणली, कोणी अर्धी अक्षुणी आणली, कोणी 1.5 अक्षुणी आणली. तर तो संकेत देतो आहे की ज्याच्या ज्या अक्षुणी आहे त्याने त्या सर्व या युद्धभूमीवर काय कराव्या, त्या महारथ्याकडं ह्या सोपवून द्याव्या, वर्गण कराव्या, वाटणी कराव्या, आहे की नाही. आपापल्या ताब्यात न ठेवता जसं वेगवेगळे महारथी आहेत, द्रोणाचार्याकडं इतक्या अक्षुणी, ह्या अक्षुणी यांच्याकडं, कर्णाकडं ह्या अक्षुणी, कृपाचार्याकडे ह्या अक्षुणी, इतक्या अक्षुणी सैन्य, असं वर्गणी वाटणी करून घ्यायची. आणि मग पुढे काय, ते पुढे ओवी, तेने तिया आवरिजे भीष्मा तळी राहिजे, द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ. तेने तिया आवरिजे, तेने म्हणजे त्या महारथ्याने, अर्थात ज्या महारथ्याकडे जेवढ्या अक्षुणी आलेल्या आहेत त्या महारथ्याने काय करायच्या, त्या आपापल्या अक्षुणी सांभाळायच्या, आपल्या ताब्यात ठेवायच्या. तेने तिया आवरिजे, तिया म्हणजे त्या अक्षुहिणी, आवरिजे हुकुमात ठेवायच्या, ताब्यात ठेवायच्या. आणि याचा अर्थ असा नाही की मग अनेक महारथी होते, आपापल्या ताब्यात असणाऱ्या अक्षुहिणीला घेऊन स्वतंत्र युद्ध करायचं असं नाही. साऱ्यांनी मात्र एक संकेत मानायचा, कुणाचा, महासेनापती असणारे भीष्माचार्य, ते मुख्य सेनापती आहेत. आणि आणखीन बाकीचे उपसेनापती आहे. उपसेनापतींनी तर आपापलं सैन्य सांभाळायचंच, पण लक्ष ठेवायचं कुठं, वरून काय आदेश येतो. म्हणून भीष्माचार्य जो संकेत देतील, जो आदेश देतील, त्याचा मात्र कोणी उल्लंघन करायचं नाही. तेने त्या आवरिजे आणि भीष्मातळी राहिजे. भीष्मातळी राहिजे म्हणजे भीष्माचार्यांच्या आज्ञेत राहावं, त्यांच्या हुकुमात राहावं, ते सांगतील तसं वागावं. आणि पुढे काय, तुम्ही द्रोणाते म्हणे तुम्ही सकळ पाहिजे. आणि तेवढ्यात तो द्रोणाचार्यांना म्हणतोय काय, कदाचित त्याला असं वाटलं की इथं सेनापती कोण आहे, मुख्य सेनापती भीष्माचार्य, आणि साऱ्यांना तो संकेत देतो आहे कोण, दुर्योधन, की तुम्ही सर्वांनी कुणाच्या आज्ञेत राहायचं, भीष्माचार्यांच्या. मग द्रोणाचार्य जवळच उभा होता, हा कोण, दुर्योधन. त्याला असं वाटलं कदाचित पुन्हा द्रोणाचार्यांना राग येऊ नये, बघा माझ्याजवळ येऊन बोलला आणि वर्णन कुणाच करू राहिला, भीष्माचार्याचं. तेवढ्यात तो म्हणतो, महाराज जरी सेनापती असले कोण, भीष्माचार्य महाराज, पण एकटा माणूस काय काय करू शकतो, कुठं लक्ष देईल, पण ही सर्व जबाबदारी तुमची आहे. ते जरी सेनापती असले पण बारकाईने निरीक्षण तुम्ही ठेवा, कुठं काय चालू आहे, कुठं काही चुकतं आहे का, कोणी काही गडबड करतो आहे का, आणि तसं काही असलं तर तुम्ही संकेत देत चला. कोण म्हणतो, दुर्योधन. कुणाला, द्रोणाचार्यांना. बघा काय म्हणतो बघा, द्रोणाते म्हणे, द्रोणाचार्यांना तो म्हणतो तुम्ही सकळ पाहिजे. तुम्ही सकळ पाहिजे म्हणजे तुम्ही सर्व सैन्यावर पाहिजे, देखरेख ठेवावी, लक्ष ठेवावं, ध्यान ठेवावं, कुठं काय चालू आहे, असा अर्थ. पुढे, हाची एको रक्षावा मी तैसा देखावा, येणे दळवारू वागवा साचू आमुचा. हाची एको रक्षावा, मी अर्धविराम, मी तैसा हा देखावा, येणे आमुचा आघवा दळभारू सच. ठीक, कोण बोलतोय, दुर्योधन. काय म्हणतो बघा, साऱ्या सेनेला उद्देशून बोलतो आहे, हाची एकू रक्षावा. हाची म्हणजे भीष्मची, अर्थात भीष्माचार्यांचंच काय रक्षण करावं. हाची एकू रक्षावा, या भीष्माचार्यांचं सर्वांनी मिळून काय करावं, रक्षण करावं. कसं रक्षण करावं सांगतो, मी तैसा हा देखावा, म्हणजे साऱ्या सेनेला उद्देशून बोलतो आहे, जसं तुम्ही माझं रक्षण करण्यासाठी तत्पर आहात, दक्ष आहात, माझ्यासाठी तुम्ही प्राण अर्पण केले आहेत, त्याचप्रमाणे माझ्याप्रमाणेच यांना समजा. कुणाला, भीष्माचार्याला. मी तैसा हा देखावा, हा भीष्माचार्य यांना तुम्ही पहा, माझ्याप्रमाणेच याचं तुम्ही रक्षण करा, असं. मी तैसा हा देखावा. ठीक, का बरं, येणे
आमुचा आगवा दळभारू साचू येणे येणे म्हणजे यांच्यामुळे कुणामुळे भीष्माचार्यामुळे काय हो की म्हणे आमुचा आगवा दळभारू साचू आमचा आगवा म्हणजे संपूर्ण दळभार म्हणजे सेनाभार साचू म्हणजे खरा समर्थ विजय होण्यास योग्य समर्थ साचू आहे की नाही यांच्यामुळेच आमचा हा काय आहे सेनाभार खरा आहे म्हणजे विजय होण्याला योग्य आहे भीष्माचार्य जर नसतील तर आपलं काही राहणार नाही आपल्याला काही किंमत नाही आपण विजयी होऊ शकणार नाही म्हणून तुम्ही सर्व मिळून भीष्माचार्यांचं काय करा रक्षण करा ठीक आहे आता पुढे संजय बोलायला सुरुवात करतो त्याचा विचार आपण उद्या करू ठीक आहे ओम पूर्णमदः पूर्णमिदं